यामी गौतमच्या चित्रपटातील थरार प्रत्यक्षात तरुणां 17 मुलांना ठेवलेलं ओलीस अन पवईत घडला थरकाप उडवणारा प्रकार। मी दहशतवादी नाही, मला फक्त संवाद साधायचा आहे। माझ्या मागण्या मोठ्या नाहीत। 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याची याचना, एन्काउंटर पूर्वी व्हिडिओ शेअर करून विनवणी। मुंबईत मुजोर रिक्षा चालकाचे महिलेशी क्षुल्लक कारणांवरून भांडण। एका महिलेनं रॅपिडोवरून रिक्षा बुक केली होती, पण रिक्षावाला तिच्याशी उद्धटपणे वागू लागला। त्याने 3 मिनिटांसाठी वेटिंग चार्ज मागितला। यावरून महिलेचं त्याच्याबरोबर भांडण झालं। या भांडणाचा व्हिडिओ तिने शेअर केला असून पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे। हातावरील अक्षर, महिला डॉक्टरच्या अक्षरात तफावत, सुषमा अंधारे यांचा दावा। महिला डॉक्टर आत्महत्येवरून सुषमा अंधारे यांनी मोठे खुलासे केले। हातावरील अक्षर महिला डॉक्टरच्या अक्षरात तफावत असल्याचा मोठा खुलासा सुषमा अंधारे यांनी केला। तसेच 2 नोव्हेंबरपर्यंत सरकारने मागण्या मान्य न केल्यास 3 नोव्हेंबरला फलटण पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य। 1 नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा। विरोधी पक्षाकडून येत्या 1 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता सत्याचा मोर्चा निघणार आहे। मतदार यादीतील घोळासंदर्भात येत्या 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांचा मोर्चा निघणार आहे। तर ह्या मोर्चात विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार अशी माहिती समोर येत आहे।